असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्वच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सर्वच मीडियाच्या सर्वच पत्रकार बांधवांचं या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं प्रामुख्यानं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांनो नम्र विनंती की आपल्याला आम्हाला वार्ताहर परिषदेत वापर भेटत करू शकतो। तुम्ही प्रस्तावित करा, सुरुवात करा, पूरी करा। तुम्ही बोला दीपक भाई बोलो। हा करा भागाला शहर महानगरपालिका 2026च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालं आणि त्या आज दिनांक 10 तारखेला जी महापौर उपमहापौर यांची निवडीचा कार्यक्रम विभागीय कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आला होता। त्यानुसार आज सकाळी 11 वाजता माननीय राहुल कर्डिलेजी पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये मतदान घेऊन या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया 11ला सुरुवात करून 12:30 पर्यंत साधारणतः ही प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शिवसेना युतीच्या उमेदवार आमच्या महापौर मॅडम माननीय कविताताई मुळे यांना एकूण मतदानापैकी 50 मते पडली आणि त्या प्रचंड मतांनी विजयी येऊन महापौर आज निवड झाली। त्यानंतर उपमहापौर पदाची निवडणूक झाली। उपमहापौर पदाकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार दीपक सिंग काशीनाथ सिंग रावत यांना सुद्धा एकूण मतदानापैकी 79 पैकी 50 मते पडून त्यांची पण निवड झाली आणि अशा रीतीने नांदेडच्या ऐतिहासिक महापालिकेमध्ये सर्वप्रथम भाजपच्या महापौर उपमहापौर यांची निवड या ठिकाणी आज झाली आहे। त्यानंतर माननीय महापौरांच्या आदेशानुसार या सभागृहामध्ये सभागृह नेता म्हणून माजी ॲडव्होकेट महेश नंदे यांची पण निवड करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे आज हा निवडणुकीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे। एक थोडासा दुरुस्ती करतो। जे आम्हाला माननीय महापौर उपमहापौरांनी मतदान भेटलं त्याच्यामध्ये 45 प्युअर भाजपचे आहे, 4 आमची युतीचे शिवसेनेचे आहे आणि एक अपक्ष आमची विनंती आहे, असे 50 मतापासून भेटले। आमचा प्रश्न उपमहापौरांना आहे। महापौरांना बोला, तुम्ही ताई बोला, सुरुवात करा। सर्वप्रथम माझ्या या निवडीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी हा इतिहास घडवला। प्रथमच नांदेड मनपामध्ये भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि हा इतिहास घडवण्यामागे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचा कार्य आहे। त्यांचेही मी मनापासून आभार मानते। त्यांनी मला या पदास योग्य समजलं, माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि सर्वच पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानते। मला महापौरपदी विराजमान केले ऐतिहासिक हा क्षण आहे आणि सर्वांचे मनापासून सर्व माझ्या जनतेचे मला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे सुद्धा सर्वप्रथम मी आभार मानते आणि माझं विकसित नांदेड हे माझं ध्येय असेल। अशोकराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतील विकसित नांदेड किंवा नांदेड शहर विकसित करणे हेच माझं लक्ष किंवा ध्येय असेल। प्रमुख मुद्दे कोणते घेऊन तुम्ही म्हणजे कोणते वाटतात, समस्या कोणत्या वाटतात नांदेडमध्ये तुम्हाला? नांदेडमधील समस्या काय विकास करणार? ट्रॉफिकची समस्या आहे, त्यानंतर पाणी पुरवठ्याची थोडीफार समस्या आहे, तीही आम्ही सोडू। रस्त्यांची काही असतील जे खड्डे वगैरे, आता पावसाळा यायला, पावसाळ्याच्या निमित्त काही गटारीमध्ये गाळ वगैरे असलेला असेल ते नाले साफसफाईचा आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं कार्य म्हणजे सगळे कामं करण्याची आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। कोणतं म्हणजे आणखी काय विकासात्मक कोणतं कामं करायची तुम्हाला? बाहेर मेट्रो सिटीमध्ये आपण पाहता, तुम्ही बाहेर फिरला असतात तर आपल्या नांदेड शहरामध्ये काय बदल घडू पाहता? आम्ही ठिकठिकाणी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार आहोत, एक विजय नाही। तसेच आता ठरलं की शहरामध्ये ट्रॅफिकचं म्हणजे येण्या जाण्यासाठी लोकांना मिनी बसची व्यवस्था करणार आहोत। त्याच्यानंतर शिक्षणासाठी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी
त्यानंतर करमणुकीसाठी किंवा लोकांना एक विसाव्याचं ठिकाण असो, बगीचा वगैरे त्यांची स्वच्छता करणे, अजून त्याच्यामध्ये काही अजून आपल्याला काही करता येईल, डेव्हलप करता येईल, हे सर्व आम्ही पाहणार आहोत. शहरामध्ये बकाल वाटतं की झाडं वगैरे तोडलेली आहेत, आणखी झाडांची संख्या पण खूप कमी आहे, त्याच्याबद्दल काय करणार? 3 वर्ष झालं आपलं प्रशासकीय राज होतं. आता ह्यानंतर आपण भाजपच्या जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंदोर सिटी सारखं आपण नांदेड शहर बनवू. त्या धर्तीवर सगळ्या नगरसेवकांची, महापौरांची इंदोर शहराला भेट होऊन त्या अंतर्गत या ठिकाणी रोडमॅप तयार करण्यात येणार आहे का? हा, सांग. माननीय आमचे अशोकराव चव्हाण साहेबांना जर रिझल्ट ठेवलं होतं मॅनिफेस्टोमध्ये, निश्चित आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आज तर आमची महापौर उपमहापौर पदाची नियुक्ती झाली आहे. आणखी स्टँडिंगवर झाल्यानंतर आम्ही संयुक्त म्हणजे भाजपचे नाही, जेवढे विकासप्रेमी नगरसेवक असतात त्या सर्वांना आम्ही इंदोरला भेट देणार आहोत. त्या धर्तीवर नांदेडचं साफसफाईचं जे बी असेल त्या धर्तीवर नांदेडचा आम्ही प्रयत्न करतो. इंदोरला खूप मोठी कॅज्युअलिटी पण झाली होती साहेब दूषित पाण्यामुळे, मग त्याचा आदर्श घेणार का दुसऱ्या कोणत्या चांगल्या सिटीचा? आम्ही आदर्श कोणत्या सिटीला घेणार चांगले गुण घेणार. बघा, इंदोर शहरामध्ये मागील 15 वर्षापासून पुरस्कार भेटत आहे सफाईबद्दल. आम्ही ते चांगलं करणार आणि पाण्याबद्दल तिकडे जी कॅज्युअलिटी हे झाली ते नांदेडला होणार नाही याची आम्ही निश्चित हमी घेणार आहे. सेकंड, आम्ही वेळोवेळी माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली, माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी प्रत्येक विभागामध्ये आम्ही बैठकी घेणार आहे आणि त्या बैठकीला घेऊन विभागामध्ये घेऊन आम्ही त्या रिझल्ट ठरवणार. आणि जे चांगलं आहे, जे चांगलं आहे आज सभेमध्ये भाजपासह म्हणजे एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकून पुढे गेले आणि हा विषय पहिल्याच सभेमध्ये झाला. यापुढे विरोधकांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, बहिष्कार कोण केला, त्यांनी राष्ट्रीय अपमान केलं, मग देशात अपमान केला, संविधानाचा अपमान केला आणि त्यांना हे फक्त कृत्य करून जायचं होतं. त्यांनी हत्यार नाही टाकलं. काय विषय काय होता बहिष्कार टाकायचा? त्यांना भारत माता किती म्हणायचं नव्हतं. सरळ सरळ गोष्ट आहे. आपण बघितलं असेल 2012ला त्यांचे 13 नगरसेवक होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी माननीय नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरेवर अपशब्द काढला होता आणि देशावर अपशब्द काढला होता. त्यावर आम्ही सेनेमध्ये येताना त्याला चूक दिली होती. बरं, त्यांना एकच विनंती आपल्या आव्हानावर त्यांनी पुनरावृत्ती करू नये. नाही काही कारवाई होणार आहे बा- पाणी पुरवठ्याचा प्रश्न, हे प्रशांत स्वच्छतेचा प्रश्न एकंदरीत पाणी पुरवठा जायचा. तर याबद्दल तुम्ही काय करणार? या प्रश्नासाठी आम्ही एक विशेष मिटिंग लावणार आहोत. त्या मिटिंगमध्ये या विषयाबद्दल आम्ही दीपक भैया राष्ट्रगीताचा अपमान केला तर मनपा अधिनियमामध्ये काय कारवाई तरतूद आहे का? तुम्ही करणार का ते? मनपा अधिनियमामध्ये नाही कार्य करण्याचं, कारण की सभागृह आमची नियुक्ती झाली नव्हती आणि जेव्हा का महापौर सुद्धा सभा चालत असताना जर झालं असतं तर महापौर मंडळाचा अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार राष्ट्रगीताचा एक विशेष असं ऍक्ट आहे, त्या ऍक्टनुसार करता येतं, पण त्यांनी अगोदर उठून गेली. जर सुद्धा चालू राष्ट्रगीत गेलं असतं तर त्या ऍक्टच्या विरोधात आम्ही त्यांच्यावर कारवाई 100% केली असती आणि वजा पुढे आम्ही तक्रार दिली असती माननीय महापौरच्या आठवण. मॅडम तुम्ही शिक्षक आहात आणि महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ज्या शाळा आहेत, एक शिक्षिका म्हणून तुम्ही त्या शाळांकडे कसं बघणार आणि त्याची काय प्रत्यक्ष शिक्षक जो असतो तो शिक्षक आणि विद्यार्थी हा मुख्य केंद्र असतो शिक्षणाचा. आम्ही प्रत्येक शाळेला भेट देणार. शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा असो, कुठल्या काही ज्या गोष्टी असतील त्या ज्या कमी पडतात त्या आम्ही पुरवू. शिक्षकांचा किंवा गुणवत्तेचा शिक्षणाचा गुणवत्तेचा दर्जा उंचावू. पूर्ण शाळा जे आमचे नगरसेवक आहेत, मी सर्वांना विनंती करणार आहे की नगरसेवकांना आपला जो वाढदिवस वगैरे करतात, मुलांचा वाढदिवस करतात, त्या वाढदिवसाचे जे वाढदिवस तसा साजरा न करता तो निधी जर आपण शाळांना दिला आणि महानगरपालिकेच्या निधीतून शाळा डिजिटल करू आणि जे काही शाळेसाठी चांगल्या शिक्षणासाठी करता येईल ते नक्कीच आम्ही. मॅडम, महिला जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचं राज्य त्यांनी म्हणजे जी प्रशासन आहे त्यांनीच चालवं. पण मी मागच्या फॉर्म भरतानाही पाहिलंय की दीपक सिंग रावत तुम्हाला मार्गदर्शन करतायत, आता कनकदंडे साहेब मार्गदर्शन करतायत. आपण शिक्षक आहात, सक्षम नेतृत्व करू शकता असं मला वाटतंय. पण असंच तुम्ही ऐकून करणार आहेत का स्वतःच्या मनाचं काय बोलणार आहेत येत्या काळामध्ये? आता 50% आरक्षण होतं, महिला आता शिक्षित व्हायला. मला वाटतं आपण सर्वांनी
महिलांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं पाठीमागे. पण आता मी तर पाहतोय की नाही, पण शब्दाला जर तुम्हाला जर सांगत असतील तर पुढे तुम्ही कसं तुम्ही हे करा. मार्गदर्शनाचं आम्ही स्वागतच करणार आहोत. बरं, पराभूत मानसिकतेतून आता थोड्या वेळापूर्वी जशी निवड झाली सगळेजण खाली आले तर MIM पक्षाचे आणि भाजपाचेही समोरासमोर आले सगळे पदाधिकारी. तर पराभूत मानसिकतेतून घोषणाबाजी होणं हा एक भाग झाला, परंतु आता तुम्ही तर सत्तेमध्ये आहात, तुम्ही पण त्यांच्यासोबत विरुद्ध दिशेनं घोषणाबाजी केली, हे आपल्याला योग्य वाटतं का काय? आमचं ध्येय फक्त विकासासाठी आम्ही महापालिकेत निवडून आलो. आम्हाला नांदेडच्या जनतेनं समाजसेवा नेतृत्वाखाली फक्त विकासासाठी दिलेलं आहे निवडून, आणि विकास हा आमचा विजन आहे. जर एखादा विशेष पक्षाने विशेष धर्माबद्दल घोषणा करत असेल तर ते त्यांचं चुकीचं आहे, पण त्याला प्रतिकार करणं हे बी आम्हाला करावं लागतं कारण वेळेवर. जर त्यांनी घोषणा दिली तर आम्ही जय श्रीराम 100% म्हणणार असो. तुम्ही सोबत घेऊन त्यांना काम करण्याचं एकीकडे सांगता, अशा पद्धतीनं पण आमचं आव्हान त्यांनी ऐकलं ना. त्यांनी अगोदर राष्ट्रगीताचा अपमान केला, निघून गेले. प्रशासनाने जे सभा घेतली होती, जे 15 सभा, त्यामध्ये त्याचा बहिष्कार होता डायरेक्ट इनडायरेक्टली. आम्ही जे आव्हान केलं पण त्याच्यामुळे पोहोचलं नाही. याच्या पुढेही तुम्ही काय ठराव सभागृहात घेणार? त्यांच्याकडून झालं तुम्ही पण करणार? काय काय याच्या पुढेही सभागृहात जेव्हा आता सर्वसाधारण सभा होईल त्यांच्याकडून झालं की तुम्ही पण करणार, असंच होईल का? तर विशिष्ट ठराव घेऊन तुम्ही त्यांना काहीतरी नाही, ते नाही करणार. सभागृहाचं नियोजन जे आहे ते सभागृहाचं डेकोरम मेंटेन झालं पाहिजे आणि विकास कामांचा चर्चा झाली पाहिजे, असा माझा प्रमुख उद्देश आहे. आमच्या माननीय महापौरांचा उद्देश तोच आहे, उपमहापौरांचा उद्देश तोच आहे. फक्त खंबीर नेतृत्वाला काम करत असताना महापौरांना कुठे त्रास झाला नाही पाहिजे, सभागृह अतिशय सुंदर चांगलं चाललं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही उपमहापौरांची अशी नियुक्ती केलेली आहे की त्यांनी अगोदर विरोधी पक्षनेते म्हणून सक्षम चालवले. सभागृह अतिशय शांत करेल. एखाद्या काही किरकोळ घटना आली असेल तर मला असं वाटतं की भाजपच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यापासून आता इथे काय परिस्थिती होईल, विरोधकांना बोलू दिलं जात नाही अशा प्रकारचा आरोप भाजपवर होतोय. तर नांदेडमध्ये काय असणार आहे विरोधकांची भूमिका? आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ, विरोधकांना बोलायचा असा चान्सच देणार नाही. आता 100 दिवसांचा आराखड्याचा एक विषय आहे. तुमच्या 100 दिवसांच्या आराखड्यामध्ये कोणकोणत्या कामाला प्राधान्य आहे? 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये पहिलं तर स्वच्छतेचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा आहे. तसेच जे तारा वगैरे बनलेल्या आहेत त्या तारा विजेच्या त्या संपूर्ण व्यवस्थित करण्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला म्हणजे सुचवलेलं आहे. तसेच ड्रेनेज लाईन असो किंवा जे स्वच्छतेचे नाल्या वगैरे ते व्यवस्थित, रस्त्याची कामं, त्यानंतर शैक्षणिक जे धोरण असतील, शैक्षणिक कार्य असतील, ते सर्व कार्य आम्ही 100 दिवसांचा आराखडा आहे का तुमचा? आम्ही 100 तारखा तयार करतो. त्यामध्ये प्रामुख्याने मला सांगतो की काही छोटी छोटी कामं खूप आहेत. छोटे खड्डे पडले असणे किंवा नालीतून चेंबर ब्लॉक असणे ही अतिशय छोटी कामं आहेत. तर महापौर मॅडमचा आणि उपमहापौरांच्या झाल्या आता छोट्याशा आमच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जी छोटी कामं सामान्य नागरिकांची प्रश्न आहेत त्याला पहिले प्रेफरन्स द्यायचे. आता त्याच्यामध्ये पहिला दिवस आला आहे, त्यापासून एक मिटिंग छोट्या कामामध्ये हे तुम्ही कृती आराखड्यात समावेश करणार आहात. आमचं जे 100 दिवसाचा आराखडा आहे त्यामध्ये आमचे भाजपचे संपूर्ण नगरसेवक आणि त्या आराखड्यामध्ये आम्ही विरोधी पक्षाचे जे गट नेते त्यांना सुद्धा आम्ही समावेश करू, त्यांचा सुद्धा सल्ला घेऊ. त्यांचा सल्ला चांगला झाला तर त्यांना समावेश करू, नसलं तर आम्ही त्याला बाद करू. आम्ही जे वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या नगरसेवक ते पत्रकार परिषदेत पुन्हा महापौरच्या साहेब, मी काल एक स्टिंग केलं होतं पूर्ण महापालिकेच्या कार्यालयाचे ते जे आहेत त्याच्यामध्ये अनेक अधिकारी अनेक कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित होते 11:30-12 पर्यंत. तर तुम्ही काय कारवाई करा? उपमहापौर काय सांगा? आम्ही महापौराला पूर्ण अधिकार आहे आणि महापौरला आजच आमचं बोलणं झालंय. आम्ही यापूर्वी असं होतो की थंब करताना 10 वाजता थंब पाहिजे नाही, 9:30 वाजता 9:30ला ते पूर्ण प्रशासनाला आम्ही मिटिंग घेऊ पडतो प्रशासनाची मान्यवरती. त्यामध्ये आम्ही स्पष्ट महापौर मॅडम त्याला सूचना देतील की तुम्ही 9:30ला इथं उपस्थित राहावं आणि महापौरचं पत्र गेल्यानंतर 100% प्रशासन कार्यवाही इम्प्लिमेंट करतो. सर, प्रत्येक माझा निवडणूक प्रश्न महापौर मॅडमसाठी आहे. महापौर मॅडम, आपल्यासाठी प्रश्न आहे माझा. मागचं सभागृह जेव्हा म्हणजे अस्तित्वात म्हणजे विसर्जित झालं तेव्हा महापालिकेवर 270 कोटी रुपयाचा खर्च होता. या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या काय म्हणजे योजना राबवल्या गेल्या
त्याच्या आता 700-750 कोटी रुपये महापालिकेवर कर्जाचा बोजा झालेला आहे. तर या संदर्भात आपण म्हणजे काही हे करणार आहेत का? म्हणजे तुम्ही जी माहिती मिळाली तुम्हाला ती चुकीची माहिती आहे. 60 कोटीचं फक्त आता 60 कोटीचं कर्ज आहे. 7 कोटी 650 कोटी 650 कोटीचं कर्ज असले चुकीची माहिती आहे. याही पण आम्ही आता आजच परवा घेतला अभ्यास करू काय आहे ते कर्ज काय होत नाही. शून्य कर्ज कर्जविरहित महापालिका निर्माण करण्याचा प्रयत्न. इलेक्ट्रिसिटीचं आपली बिल माहिती महापालिकेवर आपण जे उत्तर देत आहे भास्कर मॅडम, आपली माहिती चुकीची आहे. ही जी आकडेवारी आज देशोन्नतीने छापलेली आहे 740 कोटीची, हा बोजा महापालिकेवर आहे. त्याचे एकूण किती देणं आहे त्याचं विश्लेषण आहे. मी प्रथम माहिती घ्या कॅपोकडनं. माहिती आज काय स्टेटस आहे नाही तर बोलवा कॅपोला इथं, माहिती कळून कॅपोला बोलवा ते उत्तर देतील. 750 आणि भाजपच्या मॅनिफेस्टो कॅपोला बोलवा उत्तर देतील ना ते. अधिकृत आकडेवारी मी छापलेली आहे. त्याला तुम्ही कसं म्हणू शकता? नाही, सांगतो बायफर्केशन करावं लागतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 20 कोटी रुपये थकबाकी म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला अनिवार्य खर्च काही भाग आहे. वेगळा असतो. आणि कर्ज वेगळं असं 2 बायफर्केशन करावं लागतं त्याच्यामध्ये. बोजा म्हटलं, बोजा म्हणले देणं 55 कोटी रुपये वीज बिलाचं देयक 55 कोटी रुपये. आपण लिव्हर आहात देयक 55 कोटी रुपये देणं. अशा वेगवेगळ्या विभागाचे देणं होतं. पण असं एकूण मिळून 740 कोटी रुपये आपण बोजा आहे आपल्याकडे. आणि कंत्राटदाराचे केवळ 200 कोटी रुपये देणं आज मी केलं. माहिती घेऊन आणि जे काही करत असेल त्याच्यासाठी काही आपण नवीन योजना राबवू. तुमची काही असेल सूचना कर्ज कसं कमी करावं काय असेल त्याच्याही आम्ही कर्जाचा विषय संपला. दुसरा एक महत्वाचा विषय आहे. एक आपण यापूर्वी काँग्रेसमध्ये होता तरी प्रश्न सुटलेले नाही. आपण आज भाजपाचा पहिला महापौर म्हणून आज सर्वत्र एक इतिहास घडवला. परंतु पक्ष प्रश्न तेच कायम आहे. आज सर्व महिला महापौर आहे. ऐकून घ्या ना, महिला महापौर आहे. बाजार भरतो. आज शहरामध्ये बुधवार बाजार भरतो, शुक्रवार बाजार भरतो. तुम्ही याच्यापासून या भावसार चौकापासून ते हबीब टाक्यापर्यंत या. महिलांना सार्वजनिक शौचालय, लघुशंकागृह नाही आहे. आतापर्यंत एकही सुविधा दिल्या. तुम्ही काँग्रेसमध्ये होते, आज भाजपमध्ये आले. हा 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये किती ठिकाणी तुमचे मास्टर रोड प्लॅन तयार आहे का? आमची विनंती आहे की तुम्ही हा जर प्रश्न सोडला तर खऱ्या अर्थाने शहरवासीच्या महिलांची तुमच्या मनात आली. सूचना खूप छान आहेत. तुमच्या सूचनाचं स्वागत. नक्कीच आम्ही आता आमच्या पुढच्या या कार्यकाळात त्या सूचनांचं पालन करू आणि महिलांची सुरक्षा महिलांसाठी जे करता येईल ते महिला सक्षमीकरणासाठी शेवटचा तुम्हाला विचारायचं. एकच प्रश्न. गोदावरी प्रदूषणाचा विषय येतो त्यावेळेस पर्यावरण मंत्री रामदास कदम होते. त्यांनी सुद्धा निधी दिला होता. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे झालं नाही. आताही या निवडणुकामध्ये गोदावरी निर्मूलनाचं काम बोलले जाते. मात्र मलनिसरणाचे प्रकल्प धुळखात पडून आहेत. शहरातील सगळीच नाले गोदावरीमध्ये जाते आहेत. आता तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे. हा मेगा प्लॅन आहे तो कधी हातात घेणार आहे? लवकरच हा प्लॅन जो आहे आताच सांगितलेलं आहे मुखेड साहेब आणि आमच्या चव्हाण साहेबांनी गोदावरी शुद्धीकरणाचा प्लॅन हातात द्यायचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही लगेच हा प्लॅन. कनकदान साहेब मला तुम्हाला एक विचारायचं आहे. पाण्याची टंचाई आहे. तोरडा मोठा लोकसंख्या वाढली आहे. आपल्याकडं दोन्ही तोरड्यामध्ये 4 टाक्या आहेत. तर आणखी टाक्या वाढवण्यासाठी वगैरे कनकदान साहेब मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्याला जुळून असा विषय आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाकडून दरवर्षी सांगितलं की आम्ही यावर्षीपासून दररोज पाणी पुरवठा करतो. पण अजून दररोज पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षापासून झाला नाही. त्याची माहिती तुम्हाला सांगितलं पाणी पुरवठा बाबतीमध्ये सांगतो. ऍक्च्युअली आपल्याकडे पहिले पाणी टाके खूप कमी होते. गुरुत्वाकर्षण सोहळ्यानंतर आपण बऱ्याच जवळपास 22-24 टाके आपल्या नागरिक शहरात आणि रोज पाणी दिल्यानंतर आमचा सरकारचा प्रयत्न महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या अध्यक्षाने तो प्रयत्न करू. फक्त आपण काय करतो रोज पाणी दिलं तर पाण्याचं प्रेशर कमी होतं. आता फॉर एक्झाम्पल समजा अशोकनगर पाण्याची टाकी आहे त्याच्यावर जेवढे नगर आहेत त्या नगरांना फुल प्रेशर पाणी मिळालं आणि 3-3 मजलीवर पाणी चढलं पाहिजे. तर ते फुल प्रेशर होण्याकरता आज दिलं एका दिवस गॅप अशी एक परिस्थिती होती. पण आता आम्ही तर नियोजन करून महापौर मॅडमची आणि उपमहापौरांची अशी प्रामाणिक इच्छा आहे की रोज देता आलं तर संध्याकाळच्या वेळेस टाइम ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट करून प्रेशर तिकडलं पाणी कापण्याकरता फिल्टरला येणं, फिल्टर होणं, टाक्या भरणं, प्रेशर क्रिएट होणं. या अडचणी सोडवण्यासाठी आतापर्यंत 50 कोटींचा निधी प्रशासनाला दिला आहे. पण तरी अडचणी त्या कायमच आहेत. नाही आता ते महापौर आणि उपमहापौर जे आहेत कनेक्टेड साहेब मला एक विचारायचं आहे की अनेक महापालिकेचे जे भूखंड आहेत बीओटी तत्वावर दिलेले आहेत असं आणि त्यातून लाभ घेतला असा विरोधकांचे आरोप आहेत.
पण एकही म्हणजे खेळाडूंसाठी खेळण्यासाठी मैदान नाहीये. आता अनेक हजारो विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतात. आपल्या हनुमानगडला एक 12 एकर महापालिकेचा भूखंड आहे. त्या ठिकाणी एखादं मैदान आपल्या काळामध्ये करतात आणि पोलीस भरती जे असतील किंवा खेळाडूंना तिथे खेळण्यासाठी उपलब्ध करून देतात का? काय सांगा? निश्चित नाही, त्यालाच एक प्रश्न जोडून आहे प्रवीणच्या याला की महापौर मॅडमनं सांगितलंय किंवा विरुंगळा खेळण्यासाठी जे जागा उपलब्ध असते शहरामध्ये एकूण 510 भूखंड आहे, जे मोकळे भूखंड आहे. या भूखंडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, ते नीट केलेले आहे. तर प्रत्येक कुठल्याही तुम्ही कॉलनीमध्ये जा तिथं मोकळे भूखंड आहे. ते मोकळ्या भूखंडाची नोंद मालमत्ता विभागामध्ये आहे. आपण 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोकळे जिथं जे भूखंड आहे त्या ठिकाणी जर सुविधा जर दिल्या खेळाच्या उपलब्ध करून तर अतिशय नांदेड एकदम मोकळं पाठवून जाईल. त्याच्यावर तुम्ही लक्ष अतिशय ठेवा. सुंदर प्रश्न आहे आणि निश्चित ज्यामध्ये महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या अध्यक्षांनी काम करून असं आहे की बीओटी तत्वावरती आपण ज्या काही जागा दिल्या डेव्हलपमेंट करत असं यांचं म्हणणं आहे. तर त्या तो जो कन्सेप्ट आहे बांधा वापरा आणि हस्तांतर करा त्यामागला कन्सेप्ट जे तो लिगली कन्सेप्ट आलेला आहे की एखादी इमारत सुंदर छान बांधावी त्यातून त्याचं मेंटेनन्स किंवा ती बांधावी शासकीय यंत्रातून बांधत असताना त्याला काय येणाऱ्या अडचणी वगैरे विचारून बीओटी कन्सेप्ट आला त्यानुसार काही बिल्डिंग बांधल्या. पण आपण जे सांगितलं की 12 एकर जागाची पूर्तता आहे तर त्या नागरिक करताना कारण ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे भवितव्य आहे आणि हे विद्यार्थी नागरिक असतील पोलीस भरती असेल किंवा एमपीएससीचे असतील किंवा जे काही मैदानी कवायती असतील त्या बाबतीमध्ये निश्चितच विचार केला गेला पाहिजे. आम्ही महापौरांच्या माध्यमातून ही भूमिका आमचे नेते आजोबा मांडू आणि निश्चित चांगलं करू. कारण त्या ठिकाणी बीओटीचा जो विषय आहे तो कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे. नाही असं आताच काही सांगता येणार नाही. आभार आजच्या या अध्यक्ष आणि महापौर व उपमहापौर यांच्या निवडीनंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या मनापासून आणि सर्व त्यांना मनापासून मनापासून